2 3. नमस्कार मित्रहो. आज तुम्हाला मी गावाकडच्या पिंपळ पानावरच्या गोष्टी सांगणार आहे. माझं लहानपण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चोबळी या गावी गेलं. माझं गाव जरी लातूर जिल्ह्यातलं असलं तरी महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण भागासारख्या अनेक घटना ज्या आमच्या लहानपणी घडायच्या आणि त्या नंतरच्या काळात जसं जसं कळायला लागलं तसं तसं त्या टिपकागदावर टिपल्यानंतर त्याच्या कथा व्हायला लागल्या हे लक्षात आल्यानंतर त्याच्या अनेक कथा मी लिहिल्या. त्या कथा तुम्हाला सगळ्यांना तुमच्यापर्यंत जाव्यात म्हणून हा खास प्रयत्न आहे तुमच्यासाठी. तर मित्र हो, आमचं लहानपण तसं 80च्या दशकातलं 80च्या दशकातलं गाव तसं गाव पण टिकवून होतं. गावात गुरंढोरं होती. गावात अगदी निक्क निरसं दूध मिळायचं. न्याहारीला शिळी भाकर असायची. लोटक्यातलं दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याची न्याहारी म्हणजे तृप्तीचा ढेकर असायचा. शाळेला जाणारी पोरटोरं पण हेच खायची. फार फार तर शिळी भाकर आरावर शेकून गरम करायची आणि तापवलेल्या दुधात ती कुस्करून खायची. हा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी अत्यंत चांगला बेत असायचा. आईवडिलांनाही चांगलं वाटायचं की आपल्या मुलांनी आज दूध भाकर खाल्लेली आहे. आणि हा सगळं जो आहे तो खेळ सकाळी चालायचा. आईचं सकाळचं शेण काढणं असायचं. सकाळी शेण काढल्यानंतर सडा सारवून असायचं. घर सगळं सडा सारवून करून तयार असायचं. त्याच वेळेस दुर्डीभर भाकरी करून आणि आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळं आणि भाजीपाला जरी येत असला तरी आमच्याकडं फक्त वरण आणि भाकरी आणि ठेचा हेच सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच्यामुळं दुर्डी भरून भाकरी आणि डेचकं भरून वरण केलं की दिवसभराची गुजराण व्हायची. मग सकाळी आई ते सगळ्या गोष्टी करायची. ती सगळंच आवरं सावरं करून शेताकडं निघायची. आणि ह्या काळात सुगीच्या दिवसामध्ये तर याच्यापेक्षा वेगळी तारांबळ असायची. पावणे रावळे सणवार कौतुकाने साजरे व्हायचे. आमच्याकडं पाहुणे रावळे आले म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आनंदाचा क्षण असायचा. मित्र हो, आम्ही चपाती आणि भात हे आमच्यासाठी अत्यंत नवलाईची गोष्ट होती. रोज आमच्या भाकरी दुर्डीमध्ये एकतर भाकरी असायची आणि वरण असायचं. जमलं तर ठेचा असायचा, दही असायचं आणि कारळाचं पीठ असायचं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आमची दैनंदिन जी गुजराण आहे ती व्हायची. पण पाहुणे रावळे आले की त्यांच्यासाठी खास पोळ्यांचा बेत व्हायचा किंवा चपाती व्हायची, भात व्हायचा आणि आमच्यासाठी तो खऱ्या अर्थाने सण ठरायचा. हे श्रीमंताच्या आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या घरातलं नाही तर सगळीकडलंच असं एक ग्रामीण भागातलं त्या काळातलं 80च्या दशकातलं हे चित्र होतं. बाजारात भाजीपाला विकत आणायची त्यावेळेस काही पद्धत नव्हती. लोक बाजारला गेले तरी बाजारात जाऊन फक्त जनावरं आणि गुरंढोऱ्यांचं बाजार भरायचे आणि भाजीपाल्याचा बाजार भरला तरी त्याच्यातले फारसे जे मजूर लोक आहेत ते मीठ पाणी मिरची ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या. पण भाजीपाला विकत घेण्याची पद्धत नव्हती. शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला फक्त तिमाही यायचा. म्हणजे पावसाळ्यातल्या काळात फक्त भाजीपाला यायचे. अगदी त्याच्यात रानभाज्या आहेत, तरवटा आहे, शेपू आहे, अशा ज्या रानभाज्या असायच्या पावसाळ्यात तेवढंच खायला मिळायचं. इतर वेळेस ह्या सगळे जी मी आत्ता आहार सांगितले तेच असायचं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला साखर लागायची, मीठ लागायचं, चहासाठी पावडर लागायची, ह्या सगळ्या गोष्टीसाठी गावातला जो दुकानदार असायचा, मेनली सावकार असायचा, तो त्याच्याकडं त्या काळामध्ये पैसे देऊन वस्तू विकत आणायची पद्धत नव्हती. घरात असेल ते धान्य आहे म्हणजे ज्वारी आहे, तूर आहे,
ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या. अगदी पायली, आदली, चिपटं, सेर अशा पद्धतीने घेऊन जायचं आणि त्या सावकाराकडून तो ज्या भावात घेईल त्या भावात त्याला द्यायचं आणि त्याच्याकडून चहापत्ती, मीठ, जे काही असे जिनस जे आहेत, जे रोजमर्राच्या जिंदगीमध्ये लागतात ते घेऊन यायचे. आणि गावातला सावकार हा ह्या सगळ्या ह्याच्यावर एवढा गडगंज झालेला असायचा, त्याच्याकडं चिक्कार पैसा असायचा ह्या गोष्टीमुळं. आणि गावातला सावकार कितीही महागात दिला किंवा काहीही त्यांनी केलं तर त्याचे लाड गावात पुरवले जायचे. का तर ज्यावेळेस सुगी संपून आखाड असा महिना यायचा, म्हणजे तंगी यायची, आखाड म्हणजे तंगी यायची आणि त्या काळामध्ये खिशात पैसे असायचे नाहीत शेतकऱ्यांच्या, त्यावेळेस हा सावकार उधारीने द्यायचा. भलेही त्याचे पैसे किती का लावणार, पण सावकार उधारीने ह्या सगळ्या गोष्टी द्यायचा. आणि याच्यामुळं सावकार हा अडीनडीला येणारा माणूस आहे म्हणून सगळं गाव सावकाराला सांभाळून घ्यायचं. आणि सावकार हा खऱ्या अर्थाने गावातला सगळ्यात मुख्य असायचा. आणि शेती जरी नसली तरी सावकाराकडं इतर गडगंज शेतकऱ्यापेक्षाही जास्त पैसा असायचा, सोनं अडकं असायचं. असं हे गाव होतं. 80च्या दशकामध्ये माझ्यासारख्यांच्या गावांमध्ये वीज नव्हती, पाणी नव्हतं. सकाळ झाली, पहाटे 6 वाजता मी आत्ता जसं सडा संवर्धनाच्या अगोदर सुद्धा, शेण काढण्याच्या अगोदर सुद्धा सगळ्यात मोठी कसरत असायची पाण्याची. गावाच्या बाहेर ज्या विहिरी होत्या त्या विहिरीवरून, सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणायचं आणि त्या विहिरींचं पाणी आणणं म्हणजे एक प्रकारची कसरत असायची. आणि अख्खं घर अगदी लहान मुलांपासून त्या पाण्यासाठी झुंपलेलं असायचं. आणि ह्या सगळं म्हणजे जवळजवळ सकाळी सगळं हे करून पाणी भरून, घरातल्या सगळ्या लोकांनी पाणी भरून एका म्हणजे बाईच्या खांद्यावर वेगळी घागर असायची आणि कमरेवर वेगळी घागर असायची. एवढी म्हणजे पूर्ण कसरत करून घरात पाणी यायचं. आणि लहान मुलंही अगदी डेचक्यात असो कशात असो पाणी आणायचे. आणि गावात लाईट नव्हती, त्याच्यामुळं रात्री सगळ्यात मोठं सुख काय होतं तर रात्री 8 ते 9 वाजता सगळं गाव झोपी जायचं शेतातून येऊन आणि पहाटे 4ला गाव जागे व्हायचं. असं हे 80चं दशकातलं गाव होतं. भांडणतंटे व्हायचे पण तेवढ्यापुरतं तेवढे व्हायचे, गटबाजी नसायची. ग्रामपंचायत जरी असली तरी ते ग्रामपंचायत कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या गटातटाची नसायची. आणि गावातला सरपंच हा सगळ्यांचाच असायचा. आणि गावात भांडणं वगैरे झाले तर पंच असायचे. गावातले जे शहाणे 4-5 लोक असायचे ते कितीही मोठं भांडण असलं तरी ते गावात मिटवायचे. कधीही गावातलं भांडण कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही. त्याच्यामुळं गावातला जो पंच असायचा, जे 5 लोक असायचे, 4-5, त्या लोकांचे शब्द म्हणजे एक प्रकारचे ते पंचमुखी परमेश्वर अशी एक म्हण होती आणि त्यांच्या शब्दाला खूप मोठा मान होता. असं हे अत्यंत सुंदर नांदत असलेलं गाव, पैशाची जरी कमी असली तरी, एक सुबत्तेची कमी असली, आर्थिक स्थिती जरी उत्तम नसली तरी अत्यंत गुण्यागोविंद्याने आणि अत्यंत आनंदाने, जरी रस्ते नसले, वीज नसली, पाण्याची गैरसोय असली तरी आनंद मात्र प्रत्येकाच्या मनात अगदी निर्मळ अशी भावना होती आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसायचा. लोक एकमेकांना रामराम चमत्कार करायचे. सोपान परंपरा होती पण गावातले सगळे समाज एकत्र मिळून गुण्यागोविंद्याने राहायचे. सण सगळे एकत्र साजरे व्हायचे. असं ते 80चं दशक होतं आणि अत्यंत सुंदर असं हे दशक माझ्यासारख्याच्या लहानपणी झालेलं आहे. आणि ते अनुभव किंवा त्या जगलेलं हे आज आठवलं की डोळ्याच्या कडा ओल्या होतात. असं ते बालपण आमच्या नशिबाला आलं होतं. खऱ्या अर्थानं नशिबानं नाही, पण आम्ही ते खऱ्या चांगल्या अर्थाने जगलेलं आहे. त्याच्यामुळं नक्की आजच्या पिढीला सांगताना हे सगळं चित्र उभं राहावं म्हणून हे सगळं कथन आत्ता मी केलेलं आहे. अशाच पुढच्या सगळ्या गोष्टी मी सांगेन. आज इथंच मी ही गोष्ट नव्हती, ही प्रास्ताविक होतं माझ्या सगळ्या कथेचं. इथून पुढं सगळ्या कथा सुरू होतील. नक्कीच मला कमेंट करून सांगा की कथा आवडली, कथेची सुरुवात जी आहे ते नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर पुढं आपण याचा नक्की पुढची कथा सांगू. धन्यवाद.